व्हॉट्सअप, कसे आहात सगळे? आय होप सगळे सुखरूप आहात. आज माझ्या फर्स्ट व्लॉगला स्वागत करतो. चला तर सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि यानुसार जर तुम्ही फॅमिली ट्रिप काढली तर तुम्हाला खूप सोयीस्कर सुद्धा राहील आणि बजेटमध्ये सुद्धा बसेल. चला तर सुरू करूया. सर्वात प्रथम आम्ही मुंबईवरून निघालो. दादरवरून आम्ही 8:25 उद्यान एक्सप्रेस पकडली. त्याची तिकीट 330 रुपयापर्यंत येते स्लीपर कोचची. आमचा प्रवास खूप सुंदर झाला. आम्ही संध्याकाळी 4:30-5 पर्यंत पोहोचलो. अक्कलकोट स्टेशनवरून आपल्याला तिकडनं रिक्षा मिळतात. शेअरिंग प्रति 50 रुपयापर्यंत घेतात ते लोक. आणि आम्ही 11 जण होतो. आमचे त्या लोकांनी 700 रुपये घेतले. आम्ही टोटल 11 जण होतो आणि आमचं सामान पण होतं, त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित त्या जीप मधनं गेलो. काही आम्हाला त्रास झाला नाही. आम्ही हॉटेलवरती पोहोचलो. तिथून स्वामींच्या समाधीस्थानी गेलो. 7-7:30 पर्यंत आम्ही पोहोचलो. वीकेंड असल्यामुळे आणि परत वेकेशन असल्यामुळे आम्हाला खूप सारी गर्दी मिळाली. आमचं नशीब चांगलं की आम्हाला आरती मिळाली. पहिल्या दिवसाचं रात्रीचं जेवण आम्ही अन्नछत्रीमध्ये केलं. अन्नछत्रीमध्ये खूप लाईन होती, बट आमची एक इच्छा होती की अन्नछत्रातून जेवायचं, त्यामुळे आम्ही तिथेच केलं. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सकाळी लवकर उठून खंडोबा मंदिर या ठिकाणी गेलो, जिथे स्वामींचं प्रथम आगमन स्थान म्हणून जाणलं जातं. इथले जे पंडित होते त्यांनी आम्हाला सांगितलं की स्वामी इथे प्रथम आले होते आणि त्यांनी निखाऱ्याशिवाय चिलम पेटवली होती. तिथून आम्ही पुढे चोळप्पा महाराज मठ इथे गेलो. चोळप्पा महाराज मठ हा पण जवळच आहे तिथून. तिथे आम्हाला खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं मठाचं. आणि तिथून आम्ही पुढे स्वामी जिथे राहिलेले त्यांच्या चोळप्पा महाराजांच्या घरी तिथे आम्ही गेलो. तुम्ही बघू शकताय मठाच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूलाच आहे त्यांचं जे निवासस्थान आहे. एक्झॅक्ट मागच्या बाजूलाच तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे चोळप्पा महाराजांचा वाडा दिसेल. चोळप्पा महाराजांची 5वी पिढी 6वी पिढी तिथे राहते. ते आपल्याला पूर्ण दर्शन करून देतात आणि आपल्याला जी पण काही माहिती आहे स्वामींच्या बद्दल ती पूर्ण आपल्याला सांगतात. तिथे त्यांच्या पादुका सुद्धा आहेत, त्यांनी वापरलेल्या वस्तू सुद्धा आहेत. सो त्यांचं पण दर्शन आपल्याला तिकडे मिळतं. आणि त्यानंतर आम्ही बाळप्पा महाराज मठ या ठिकाणी गेलो. इथे स्वामी स्वतः त्यांच्या स्वप्नात आलेले आणि त्यांचं पावलांचे ठसे इथे आलेले दिसतात. आपण पाहू शकता. हे खूप भक्तिमय आणि खूप सुंदर असे मठ आहे. खंडोबा मंदिर, चोळप्पा महाराज मठ आणि बाळप्पा महाराज मठ हे तिन्ही आम्ही एकाच दिवशी आणि एकाच वेळी केले. आम्हाला जास्त वेळ तिथे गेला नाही, कारण की बाजूबाजूलाच आहेत. आम्हाला 20 रुपये शेअरिंगने रिक्षाने आम्हाला सोडले होते आणि पुन्हा तिथून घेऊन आम्हाला पुन्हा स्वामींच्या समाधी मठाच्या इथे आम्हाला सोडले. तिथून आम्ही निघालो. आम्हाला जायचे होते तुळजापूरला. तुळजापूरचा रस्ता सुद्धा खूप सुंदर आणि वळणदार असा. तिथे जायला आम्ही एक वेगळी आम्हाला जीप करावी लागली. आम्ही तुळजापूरला निघालो. तुळजापूरला जायला आम्हाला सुमारे 1.5 तास लागला. तुळजापूरला जायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. अक्कलकोटवरून तुळजापूरला जाताना तिथले रोड सुद्धा खूप छान आहेत. काही ठिकाणी आपल्याला पॅच आहेत ज्या ठिकाणी त्रास होतो, पण अखंड रोड खूप सुंदर भेटला आम्हाला. आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया आपण. चला तर बाय बाय. काळजी घ्या.